यानंतर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आपल्याला दत्तात्रय झांझले भोर शहर सरचिटणीस भारतीय जनता पार्टी, आशिया फिरोज नालबंद महिला सरचिटणीस भारतीय जनता पार्टी, अण्णा भिकुले सामाजिक कार्यकर्ते, सोमनाथजी रोमन सोशल मीडिया अध्यक्ष भारतीय जनता पार्टी भोर शहर, आपलं भोर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये सहर्ष स्वागत। दादांच्या हस्ते या मान्यवरांचा नामोल्लेख केलेला आहे, त्यांचा पक्षप्रवेश होत आहे। किरण पवार, अजय दाडवे, नवा सुर्वे, सुधीर नलावडे, चेतन मोरे, विकी मोरे, प्रशांत साळुंके, नयन सोनवणे, प्रतीक दळवी, अभि मालुसरे, रोहित मोरे, छोट्या कदम, अवधूत कदम, जयेश जाधव, अनिकेत माने, साहिल शेख, मुख्तार शेख, आर्यन, आदित्य घोरपडे, अरविंद दिनकर दिघे, आनंद चंद्रकांत दिघे, बाळू पांडू दिघे, गणेश विठ्ठल दिघे, नितीन दिघे, ज्ञानेश्वर दिघे, प्रवीण दिघे, दत्तात्रय दिघे, प्रवीण दिघे, दीपक दिघे, तुषार दिघे, लहू दिघे, सर्वांचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये सहर्ष असं स्वागत। भोर नगर परिषदेच्या निवडणूक प्रचाराच्या सभेच्या निमित्तानं उपस्थित असणारे आपले लाडके आमदार भोर राजगड मुळशीचे शंकरराव भाऊ मांडेकर, सुरेश अण्णा घुले, महेशजी शिंदे, आमचे संतोषजी घोरपडे, रणजित शिवतरे, भालचंद्र जगताप, विक्रम कुटवड, भोर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ज्यांना अध्यक्षपदाची उमेदवारी दिली ते रामचंद्र आवारेजी, त्याचबरोबर उस्मानभाई शेख, सुनील चांदेरे, चंद्रकांत बाटे, आपले वडीलधारी जानबा पार्टे, भगवान पासलकर, नितीन थोपटे, दिलीप देशपांडे, संदीप शेटे, किरण राऊत, कविताताई खोपडे, निर्मलाताई आवारे, विद्याताई पांगारे, नीलमताई झांझले, प्रशांत पडवळ, अंकुश मोरे, शंकर कडू, रवींद्र कंधारे, धनंजय जगताप, अनंता दारवटकर, कालिदास गोपाळगरे, अमोल नरवडे, प्रवीण जगदाळे, विशाल कोंडे, राजेंद्र पवार, सुनील बेलके, अनिल पवार, केतन चव्हाण, रमेश शिंदे, संदीप कुटवड, गोपाळनाथ इंगुळकर, विशेषतः या सभेच्या निमित्तानं उपस्थित असणारे माझ्या भोर शहरातले, भोरच्या ग्रामीण भागातनं, तसंच काही कार्यकर्ते माझ्या राजगडचे पण आलेले, ते सर्व उपस्थित असणारे प्रतिष्ठित नागरिक, लाडक्या बहिणी, बांधव, पत्रकार मित्र आणि तरुण मित्रांनो, वेळ बराच झालेला आहे। खरं तर मला 12ला आता दौंडची सभा आहे, त्याच्यानंतर इंदापूरची सभा आहे, त्याच्यानंतर माळेगावची सभा आहे, नंतर बारामतीची सभा आहे। मी सांगितलेलं होतं की कुठेही गेलो तर पहिल्यांदा एकाने बोलायचं आणि नंतर मला माईक द्यायचा। आता भोरमध्ये आल्यावर सांगून देखील भाषणं चाललेली होती, मी पण ऐकत होतो, कार्यकर्त्यांशी इतगुज करत होतो, पण निवड एक करण्याचं थोडंसं मी माझ्या मनाला सांगितलं होतं की आज जरा सबुरीने घ्यायचं। त्याचं कारण असं आहे की भोरकरांनी स्वर्गीय काशीनाथराव कुटवड साहेबांच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्हाला यश मिळवून दिलं। मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। त्यांच्या कारकिर्दीमध्ये आम्ही सगळ्यांनी 5 वर्षामध्ये गुंजवणी असेल, नीरा देवघर असेल किंवा या भागातले वेगवेगळ्या प्रकारचे अनेक प्रश्न हे सोडवण्याच्या करता आटोकाट प्रयत्न केले, परंतु नंतरच्या काळामध्ये काही गोष्टी घडल्या आणि त्यावेळेस पवार साहेबांनी पुन्हा काशीनाथरावांना उमेदवारी द्यायच्या ऐवजी तिथं उमेदवारीमध्ये बदल केला आणि त्यामुळं तिथं आमचं काही चाललं नाही। पण यावेळेस मात्र महाराष्ट्राला पण आश्चर्य वाटलं, कारण इथं जे उमेदवार उभे होते ते असं समजत होते मी आलोच, फक्त किती मताधिक्याने यायचंय ते बघायचंय। परंतु एक साधा सर्वसामान्य कुटुंबातला एक कार्यकर्ता, ज्याला आम्ही जिल्हा परिषदेचं सदस्यपद दिलेलं होतं, एक हरहुन्नरी कार्यकर्ता, तळागाळामध्ये सगळ्यांच्या मध्ये मिळून मिसळून काम करणारा कार्यकर्ता,
ही शंकर मांडेकरची ओळख आणि त्याच्यामध्ये मी रणजित असेल, विक्रम असेल, बाकीचे सगळे माझे सहकारी असतील, त्यांना सांगितलं की यावेळेस आपण जरा नवीन काही गोष्ट करून पाहू आणि त्यामध्ये माझ्या बोरकरांनी साथ दिली, राजगडकरांनी साथ दिली, मुळशीकरांनी साथ दिली, त्याबद्दल तुम्हाला लाख लाख धन्यवाद, तुमचे मनापासून आभार. मित्रांनो, तुम्ही तुमचं काम केलं. मी पण गेले वर्षभर माझ्या कामामध्ये कुचराई केली नाही. पाठीमागच्या काळामध्ये काम करत असताना साधारण कुणाचंही सरकार आलं, महाविकास आघाडीचं येऊ, महायुतीचं येऊ, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वरिष्ठ नेते मंडळी साधारण ठरवतात की त्या त्या तालुक्यामध्ये जो काही आपल्या विचाराचा आमदार आलेला आहे, तो रुलिंग पार्टीचा आमदार आलेला आहे, त्यांचं ऐकायचं आणि त्या पद्धतीनं पुढे जायचं. आणि त्याच्यामुळं मागच्या अनेक वर्षाच्या काळामध्ये आम्ही आघाडीमध्ये होतो. साहजिकच इथले उमेदवार निवडून यायचे आणि त्यांना मी इथं फारसं आलं गेलेलं आवडायचं नाही, रुचायचं नाही, पटायचं नाही आणि त्याकरता वाद नको, आघाडी आपली टिकली पाहिजे. शेवटी एकदा जनतेच्या समोर काही गोष्टी मान्य केल्यानंतर त्यामध्ये बदल करायचा नसतो, अशा प्रकारची भूमिका घेणारा मी एक कार्यकर्ता आहे. आणि त्याकरता मला मनात असायचं किंवा इथं भाटघर सारखं एक अतिशय चांगलं धरण आहे, पाणी उशाला आहे, त्याच्यानंतरच्या काळामध्ये नीरा देवघर झालं, त्याच्यानंतरच्या काळामध्ये गुंजवणी झालं, त्याच्यातून कॅनॉलची कामं चाललेली आहेत, इतर काही महत्वाचे प्रश्न बंद पाईपलाईनचे आपल्याला त्या ठिकाणी करायचे, ते कामं चाललेली आहेत. इथं डोंगरी भाग आहे, आदिवासी भाग आहे, ह्या भागाला एक वेगळ्या पद्धतीनं कशी आपल्याला मदत करता येईल, त्याच्यातून छोटी छोटी गावं आहेत, अनेक जण पोटाची खळगी भरण्याच्या करता माथाडी कामगार म्हणून विशेषतः ह्या माझ्या सातारा जिल्ह्यातले, ह्या माझ्या पुणे जिल्ह्यातले माझे लोक मुंबईला जात असतात. आणि त्यामुळं मी पाहिलंय महाराष्ट्रामध्ये गेले 35 वर्ष समाजकारण राजकारण करत असताना भोरकरांनो सगळीकडे मतदारांची संख्या वाढते, पण माझा भोर अपवाद आहे, इथं मतदारांची संख्या वाढत नाही. भोर शहरातल्या लोकांनी थोडंसं आत्मपरीक्षण केलं पाहिजे, आत्मचिंतन केलं पाहिजे. लोकप्रतिनिधींनी कुठल्याही राजकीय पक्षाच्या असू द्या, त्यांनी विचार केला पाहिजे असं का घडतं, कुठं काय कमी पडतंय आणि त्याला काही कारण आहे. त्याचा उल्लेख माझ्या आधी अनेक मान्यवरांनी बोलत असताना त्या बाबतीमध्ये आमच्या केदार देशपांडेंनी केला, आमच्या रामचंद्र आवारांनी केला, त्याच्यामध्ये विस्तृतपणे आमच्या शंकर मांडेकरांनी केला. मी पण त्याबद्दल माझी भूमिका, माझी मतं त्या ठिकाणी मांडणार आहे. आज माझ्या लाडक्या बहिणी आणि सकाळची सभा असताना एवढ्या प्रचंड संख्येने भोरकरांनी प्रतिसाद दिला, तुम्हाला सॅल्यूट, तुम्हाला मनापासून तुमचे आभार मानतो आणि खूप मनापासून तुमचं स्वागत देखील करतो. शेवटी आम्हाला ह्याच्यातनं ऊर्जा मिळते, आम्हाला त्याच्यातनं काम करायची ईर्ष्या निर्माण होते. आपण केलं पाहिजे, हा समाज आपल्यावर प्रेम करतो, हा आपला ऐकायला येतो, हा कुठंतरी आपल्या शब्दावर विश्वास ठेवतो आणि त्याच्यातनं आम्हाला जी काही पदं मिळालेली आहेत ही तुमच्यामुळे मिळाली, या जिल्ह्यामुळे मिळाली, इथल्या जनतेमुळे मिळालेली आहेत. आणि मग त्या पदाचा वापर या जिल्ह्याच्या करता, या भोर करता, या राजगड करता, या मुळशी करता झाला पाहिजे. त्याच्याच करता आम्ही लोकांची काम करत असतो आणि त्या उद्देशाने मी आज आलो, वेळेत आलो. थोडंसं आपल्या भोर एज्युकेशन संस्थेमध्ये थांबलो होतो, जुनी संस्था आहे, तिथेही त्या सहकार्यांची काही थोडी हितगुज केली, चर्चा केली, काही त्यांनी अडचणी सांगितल्या, त्याच्याबद्दल मी काही लोकांना फोन केले, त्याच्याबद्दल काही गोष्टीच्या बद्दल मला आचारसंहिता संपल्यानंतर ह्या गोष्टीचा रिपोर्ट पाहिजे अशा पद्धतीने सांगितलं. शंकर मांडेकरला सांगितलं की तुम्ही आमदार म्हणून त्याचा पाठपुरावा करा. इतर कार्यकर्त्यांना सांगितलं तुम्ही पण त्याबद्दल लक्ष द्या, कारण मी राज्यामध्ये फिरत असतो. काल पण माझे दिवसभर माजलगाव असेल, धारूर असेल, बीड असेल, गेवराई असेल, अशा अनेक भागामध्ये सभा होत्या. त्याच्या आधी देखील माझ्या मंचरमध्ये, शिरूरमध्ये, कोपरगावमध्ये, माझ्या कर्जत तालुक्यामध्ये, माझ्या खोपोली परिसरामध्ये सभा होत्या. आज पण मला अनेक सभा करायच्या. आज खरं लग्नाची तीथ आहे, मोठी तीथ आहे, तुम्हालाही सगळ्यांना लग्नाला जायचंय. आपण नेहमी तुमच्या माझ्या मित्रांच्या परिवाराच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत असतो. ही आपल्या बाप दादांनी शिकवलेली आपली संस्कृती आहे, परंपरा आहे
आणि ती पुढं शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी तुम्हाला मला पुढे घेऊन जायची, जातीय सलोखा ठेवायचा. आज ह्या माझ्या भोरच्या बद्दल बोलायचं झालं तर जवळपास 16,714 मतदार आहेत. एकेकाळी 67 साली 58 वर्षापूर्वी आदरणीय पवारसाहेब ज्यावेळेस बारामतीत उभे होते त्यावेळेस तिथली लोकसंख्या मतदार संख्या 17,000 होती. ती आज 48 वर्षांनी माझ्या भोरची झालेली आहे. आता माझ्या इथं मतदार संख्या 1,02,000 आहे. मी तिथं काम करतोय. भोरकरांचे अनेक नातेवाईक तिथं आहेत. अनेक जण तुम्ही तिथे येता. मी टप्प्याटप्प्याने ती कशी बदलली बारामती ते आपण पाहता. परंतु मला वाटतं मी बारामती बदलली, मी पिंपरी चिंचवड शहराचा चेहरामोहरा बदलला, मी अनेक कामामध्ये मदत करत असतो. आत्ताही तुम्ही ज्यावेळेस शंकर मांडेकरांना दिलं या वर्षभराच्या काळामध्ये जरी निवडणुकीचं वर्ष होतं तरी साधारण 45-50 कोटी रुपयाचा निधी या भोर शहराच्या विकासाच्या वर्षाच्या कारकिर्दीमध्ये काय करू शकतो एकदा मला संधी द्या. एकदा तो तुमच्या हातात आहे. इतरांना दिली ना, बघा तरी. चला एवढा अजित पवार वर आवाज चढून बोलतोय, एकदा बघू तरी ह्याला देऊन. बरं त्यांनी केलंय त्याच्या बारामतीमध्ये बदल केलाय. तिथं समाज खुश आहे, सगळे एकोप्याने राहतात. आज देखील माझ्या भोरमध्ये मराठा समाज आहे, मुस्लिम समाज आहे, ब्राह्मण असतील, खाटीक असेल, तेली असेल, नाभिक असेल, धनगर असेल, माझे मागासवर्गीय असतील, त्याच्यामध्ये अनेक जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने इथं राहतात. काही त्याच्यामध्ये अडचण नाही. त्याचं कारण देखील आहे मित्रांनो, इथं आपल्या भोर तालुका हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. आज या भूमीमध्ये भोर नगर परिषदेच्या निवडणूक प्रचार सभेच्या निमित्तानं मी तुमच्या सगळ्यांशी संवाद साधण्याच्या करता आलोय, हितगुज करण्याच्या करता आलोय. आपण एक परिवार आहे. मी तुम्हाला वेगळा नाही, तुम्ही मला वेगळे नाहीये. जे काही बरं वाईट व्हायचंय ते तुमचं माझं पुणे जिल्ह्यातच होणार आहे. त्याच्यामुळं आपल्याला आपल्या जिल्ह्याकरता, आपल्या 13 तालुक्याच्या करता, आपल्या परिसराच्या करता, आपला बळीराजा असेल, आपला शेतकरी असेल, आपला काबाड कष्ट करणारा सर्वसामान्य माणूस असेल किंवा छोटा मोठा व्यवसाय करणारा व्यवसायधारक असेल किंवा नोकरदार असेल, कुणी असू द्या, त्यांना सगळ्यांना आपल्या आपल्या भागाच्या करता प्रेम असतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलं. मावळ्यांनी त्यांना भक्कम प्रकारची साथ दिली. मग इथले खेडेबारे असेल, हिरडस मावळ असेल, गुज्जन मावळ असेल, 40गाव खोरा असेल, 20गाव खोरा असेल, अशा अनेक भागातनं महाराजांनी त्या काळामध्ये मावळ्यांची स्वराज्याची उभारणी छत्रपतींच्या नेतृत्वाखाली केली. असा हा सगळा भाग आहे. महाराजांनी देखील 18 पगड जाती 12 बलुतेदारांना घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, रयतेचं राज्य केलं. मी ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये फिरत असतो त्यावेळेस शिवशाहू फुले आंबेडकरांचं नाव घेत असतो, कारण आम्हालाही त्याच विचारांनी जायचं. त्याच विचारांनी चांद्यापासून बांद्यापर्यंत तुमच्या माझ्या महाराष्ट्राचं भलं होणार आहे, हे आमचं अंतर्मन आम्हाला सांगतंय. आणि तसं तुम्ही देखील सगळेजण वागताय. मित्रांनो, शिवरायांची जी नीती होती, राजकारण होतं, लष्करी सामर्थ्य होतं, राज्यकारभार होता, त्याचं प्रत्येक धोरण त्यांचं हे खऱ्या अर्थाने त्यांच्या सामर्थ्याची चुणूक दाखवणार होतं. हे भोरकरांनो आपल्याला विसरता येणार नाही. आणि त्याच्यामुळेच मला आपल्याला सगळ्यांना सांगायचंय, हे सगळं करत असताना अंतिमता छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं कल्याण करणं हेच सगळ्यांनी केंद्रस्थानी मानलेलं होतं. तसं आमचाही हाच विचार आहे, महाराष्ट्राचं कल्याण करणं, पुणे जिल्हा अग्रेसर ठेवणं आणि त्याच्यातनं आपला ग्रामीण भाग देखील कुठं मागे राहता कामा नये अशा पद्धतीनं सातत्याने लक्ष ठेवणं. वेळ पडली तर सकाळी 6 वाजल्यापासून कामाला सुरुवात करणं, रात्री उशीर झाला तरी चालेल, कारण आज गेलेला दिवस, आज गेलेला हा मिनिट परत येत नसतो. गेलेली वेळ परत येत नसते. वेळ फार महत्वाची असते. जसं माझा बळीराजा वापस आल्यानंतर
वापसा उडून न जाता पेरणी करतो आणि स्वतःच्या काळ्याई फुलवण्याचं काम करतो, हिरवगार रान करण्याचा प्रयत्न करतो, त्या पद्धतीनं हेही काम आहे. मित्रांनो, आम्ही राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे कार्यकर्ते आहोत. आम्ही स्वतःला कार्यकर्ते समजतो, परंतु शिवराय हा आमचा आदर्श आहे. आज राज्य चालवत असताना अनेकदा अनेक प्रकारच्या अडचणी येतात. कधी मोर्चे होतात, कधी आंदोलन होतात, कधी काही घटना तुमच्या माझ्या मनाला वेदना देणाऱ्या ठरतात, कधी अपघात होतात, कधी कधी आमच्या लहान बालकांच्यावर, आमच्या माय माऊलीवर, आमच्या लाडक्या बहिणीवर अन्याय झालेलं देखील कधी आपण पाहतो. त्याच्यातून पण तळपायाची आग मस्तकाला जाते, त्या ठिकाणी सटकत. पण शेवटी समाजामध्ये काही विकृती असते, पाची बोट सारखी नसतात, आणि त्यामुळं जास्तीत जास्त समाजाला कसं आपल्याला चांगला रस्ता दाखवता येईल, चांगल्या रस्त्याने नेता येईल, अशा प्रकारची आमची भूमिका असते. पण इथली जनता देखील आमचा केंद्रबिंदू आहे, कारण आमचा मार्ग हा शिवरायांचा मार्ग आहे. इथल्या शेवटच्या घटकापर्यंत विकास करणं, त्यांच्या आयुष्यामध्ये सुखाचे क्षण कसे येतील, त्याच्या मूलभूत गोष्टीपर्यंत कशा पोहोचतील, यासाठी राज्यकर्ते म्हणून आम्ही कायम प्रयत्नशील आहोत. आणि मित्रांनो, मी ज्यावेळेस भोरच्या परिसरामध्ये आलो, माझे पण काही बहिणी इथं राहतात, माझ्याही नातेवाईक इथं राहतात, माझ्याही काही जवळचे सहकारी राहतात, आणि ज्यांचं माझ्यावर प्रेम आहे असेही लोक राहतात. त्यांनी सांगितलं होतं, त्यांना असं वाटलं होतं की अजून अजितची सभा झाली नाही. त्यांनी सांगितलं की अजित, तुझ्या कामाच्या व्यापातनं एक सभा आमची भोरला कर. आणि त्याच्यामुळं जी लोक एवढी प्रेमापोटी आपल्याला बोलवत असतात, शंकर तर सारखा सांगतच होता, आमचे उमेदवार रामचंद्र आवारे सांगत होते, बाकीचे माझे सगळे सहकारी मित्र आग्रह धरत होते. परंतु आज या ऐतिहासिक भूमीमध्ये मी आपल्या शहराचं विजन मांडण्याच्या करता आलेलो आहे. त्याकरता आम्ही हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विजन हे तुम्हाला दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये माझ्या 20च्या 20 उमेदवारांचे फोटो आहेत. आम्ही जो स्वच्छ चारित्र्याचा उमेदवार तुम्हाला दिलेला आहे, त्याचाही या ठिकाणी फोटो त्या बाबतीमध्ये तुम्हाला दिसतोय. मित्रांनो, एकंदरीत हा माझा भोर तालुका, राजगड तालुका, मुळशी तालुका मला नवा नाही. इथं आल्यानंतर कायमच माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एक ऊर्जा मिळत असते. ती ऊर्जा या मातीची आहे. या मातीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी लढलेल्या मावळ्यांची आहे. आज केंद्रात आणि राज्यामध्ये तिकडे एनडीए सरकार, इथं महायुतीचं सरकार आहे. उद्या मुख्यमंत्री येतील, तेही त्यांची भूमिका मांडतील. तुम्ही सगळा विचार करा. शेवटी तुमच्या सद्विवेक बुद्धीला माझं पटतं का इतरांचं पटतं का आधी आलेल्यांचं पटतं, ह्याचा विचार तुम्हाला संविधानाने दिलेला आहे करायचा, घटनेने दिलेला आहे. मी बळजबरी करायला तुमच्याकडे आलेलो नाही, मी विनंती करायला आलेलो आहे, मी समजून सांगायला आलेलो आहे. मी बारामती तालुक्यामध्ये काही माझ्या भागातल्या मुली पण इथं सुना म्हणून आलेल्या आहेत. त्या माहेरी येतात, त्यांचे पती माहेरी येतात सासूरवाडीला. विचारा की काय बदल झाला. मी अजित पवार असं म्हणले, तिजोरीची चावी त्यांच्याकडं, परंतु तिजोरीची खोली त्यांच्याकडं. अरे, ह्या काही भोर विधान परिषदेच्या किंवा 288 नगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रश्न आहे का? इथं पाणी व्यवस्थित मिळतंय का? इथं दिवसाला किती तास पाणी मिळतं? ह्याच्या कुठल्या नेतृत्वाचे ह्याच्यामध्ये दोष होता ते आता सांगतात. माझ्याकडं पालकमंत्री तर सारखे हेच, आणि त्याच्यामुळे ते आपल्याला देतच नव्हते. अरे, देत नव्हते तर तुम्ही मुख्यमंत्र्याला तक्रार करायची, ही देत नाही. मी कधी माझ्या बरोबर मी ज्या सरकारमध्ये काम करत असतो त्या सरकारमध्ये असणाऱ्या माझ्या सहकार्यांना दुजे पाण्याची वागणूक देत नाही. ते माझ्या स्वभावात नाही, ते माझ्या रक्तात नाही. ही गोष्ट बोरकरांनो तुम्ही लक्षामध्ये घ्या. आणि माझ्याकडं जो काही अधिकार असेल तो तर अधिकार आहेच.
माझ्यापेक्षा जास्तीचा अधिकार मुख्यमंत्र्याकडे हेही मी मान्य करतो, परंतु माझ्याकडे जो अधिकार आहे त्या माध्यमातून विकास कामाला मदत करणं हे तरी माझं कर्तव्य आहे. महाराष्ट्र प्रगती पथावर कशा पद्धतीने नेता येईल हे बोरकरांनो आम्ही सर्वजण प्रयत्न करतोय. अशा तळागाळातल्या कार्यकर्त्यांना वर आणणं ही सुद्धा आमची सर्वांची जबाबदारी आहे. ही पण आमची जबाबदारी आहे. शेवटी मी ज्या पक्षामध्ये घड्याळ चिन्ह घेऊन काम करतोय तो कायमच सर्वसमावेशक राजकारणाचा विचार करणारा आणि सर्व हार मानणारा, सर्व हारा समाजाला पक्ष म्हणून ह्याच्यामध्ये मागासवर्गीय आहेत, माझे आदिवासी आहेत, माझे भटके विमुक्त आहेत, माझे ओबीसी आहेत, माझे त्या ठिकाणी सर्वसाधारण समाजातले आहेत. अशा सर्व घटकाला उचित न्याय कसा देता येईल, त्या सर्वांना मुख्य प्रवाहाबरोबर कसं आपल्याला आणता येईल त्या दृष्टीने धोरण आखणी करण्याचं काम आम्ही करतोय. आज बऱ्याच काळानंतर जवळपास 9 वर्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्या. 2017ला झाल्या होत्या, ते आता 2025 संपतंय, म्हणजे 26च. एवढे वर्ष झाले. कार्यकर्त्याला वाटतं ना, अजित पवार आमदार झाला, 8व्यांदा आमदार झाला, उपमुख्यमंत्री झाला, शंकर मांडेकर आमदार झाला, काही जण खासदार झाले, काही जण मंत्री झाले, परंतु आमच्या करता जीवाचं रान करणाऱ्या कार्यकर्त्यालाही वाटतं कुठंतरी मी नगरपालिकेमध्ये, कुठंतरी मी महानगरपालिकेमध्ये, कुठंतरी मी पंचायत समितीमध्ये, जिल्हा परिषदेमध्ये निवडून जावं, त्या भागाची कामं करायला मी शिकावं. जसा जिल्हा परिषदेचा सदस्य तिथं तयार झाल्यानंतर तुमचा आमदार झाला, मी सहकारात तयार झाल्यानंतर माझ्या बारामतीने मला खासदार केलं. आर पाटील जिल्हा परिषदेचा एक बैलाची खून होती 79 साली, त्यावेळेस सदस्य झाले, नंतर राज्याच्या मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले. विलासराव देशमुख बाबूगावचे सरपंच होते, तिथून सुरुवात केली, राज्याच्या मुख्यमंत्री पदापर्यंत 8 वर्ष त्यांनी मुख्यमंत्री पद सांभाळलं. ही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी स्थानिक स्वराज्य संस्था 1962 साली आणल्या आणि सत्तेचं विकेंद्रीकरण करण्याच्या करता माझा जिल्हा परिषद तालुका पंचायतीमध्ये प्रतिनिधित्व देता आलं पाहिजे हे त्यांनी ओळखलं. आम्ही त्याच्यामध्ये नंतर 33% माझ्या लाडक्या बहिणींना संधी दिली, त्याच्याही पुढे जाऊन 50% संधी दिली, त्याच्याही पुढे जाऊन समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं काम केलं. काही आर्थिक बाबतीमध्ये थोडस सहकार्य करण्याचा प्रयत्न केला. काय चुकलं? आम्ही लखपती निधी आणली, ती आमच्या लाडक्या बहिणीच्या करता आणली. काय चूक केली आम्ही? आज आम्ही महिला मुलींना मोफत शिक्षण देतो, दिलं पाहिजे. ती तुमच्या माझ्या घरातली लक्ष्मी आहे. उद्याच्याला शिकल्यानंतर ती ज्या घरामध्ये लक्ष्मी म्हणून जाते, अख्खं घर पुढे घेऊन जाते. हा राजमाता जिजाऊ मासाहेबांचा आपल्याला शिकवण आहे. ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची आपल्याला शिकवण आहे. ही क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंची आपल्याला शिकवण आहे. ही रमाई माता यांची आपल्याला शिकवण आहे. त्याचा कधीतरी तुम्ही विचार करणार आहे का नाही? किती दिवस अशा पद्धतीने एकमेकांची उकाळे पाकाळे काढत बसायचं? ह्यानं काय आपली पोटं भरणार आहेत? नुसती भाषण ऐकून देखील प्रश्न सुटणार नाही. ते भाषण बोलत असताना कृती कोण करणार आहे, वेळ कोण देणार आहे, कुणाच्या धमक आहे, कुणाच्या ताकद आहे, हे पण पहा ना. या सगळ्या गोष्टी करत असताना मला आज सांगायचंय, हे जे काही भोर हे ऐतिहासिक आणि नैसर्गिक साधन संपत्ती असलेलं भूमी आहे. इथं विकासात्मक कामं उभी राहत असतात. इथल्या मातीला साजेशी कशी उभी राहतील याबद्दलचा प्रयत्न करणं तुमचं माझं सगळ्यांचं कर्तव्य आहे. मी अनेक वर्ष तुमचा पालकमंत्री आहे, पण तुम्ही जसा माझ्या विचाराचा आमदार दिला तसं मित्रांनो तुम्ही उद्याच्या काळामध्ये माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे की आपण जो उमेदवार या शहराचं प्रतिनिधित्व करण्याच्या करता दिलेला आहे तो तुम्ही पहा. तुम्ही मी दिलेल्या उमेदवाराच्याकडे पण नजर टाका आणि त्यांनी पण दिलेल्या उमेदवाराच्याकडे नजर टाका. त्यामध्ये ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून श्रीपती आवारे, रामचंद्र श्रीपती आवारे यांना आम्ही अधिकृत उमेदवार केलेलं आहे. मी विनंती करायला आलो त्यांच्या घड्याळाच्या शेजारचं बटन दाबून
त्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा. जसं तुम्ही शंकर मांडेकरचं काम केलं निवडून द्यायचं, तसं ह्यांचंही करा. पुढची जबाबदारी माझी. मी त्याच्यामध्ये 5 वर्षात कुठं कमी पडलो तर पुढच्या कुठल्या सभेला आलो तर सांगा की अरे अजित पवार सकाळी येऊन फार बडबड करत होता रे, तुझं तर काही लक्षच नाही. हा सांगण्याचा तुम्हाला अधिकार आहे. लाडक्या बहिणींनो तुम्ही पण हक्काने सांगा, मीच तुमचा भाऊ आहे. त्याच्यामुळे मी ते ऐकेन, परंतु ते सांगण्याची वेळ हा अजित पवार तुमच्यावर येऊ देणार नाही, हे पण आपण लक्षात ठेवा. मित्रांनो, आज रामचंद्र आवारे हे भोर तालुक्यातील व्यावसायिक आहे. लाकडाची वखार आहे, बॉक्स पॅकिंग पण करतात, कोरोगेटेड बॉक्सेस पण तयार करतात. 200 लोक त्यांच्याकडे काम करतात. किती? 200 लोक. आज साधी राहणी, निष्कलंक, प्रामाणिक आणि विश्वासू, भ्रष्टाचाराचा एक देखील डाग ह्याच्या शर्टवर नाहीये, एक देखील डाग. उद्याच्याला तुमचं शहर त्यांच्या ताब्यामध्ये द्या, 5 वर्षामध्ये हा माणूस कुठेही एक पैशाचा मिंदा राहणार नाही, ही खात्री हा अजित पवार तुम्हाला देतो. त्याचं कारण असं आहे की ही व्यक्ती विश्वासू व्यक्ती आहे, म्हणूनच मी त्यांना घेतलंय. मी बेरजेचं राजकारण करणार आहे. मी पाहत असतो कुठं कुठं कोण कोण चांगलं आहे, कुणाला घेतलं तर आपलाही फायदा आहे आणि त्या भागाचाही फायदा आहे. त्याच्यात माझ्या लक्षात आलं आपल्या रामचंद्र, ज्याच्या नावातच राम आहे, त्या चंद्राला आपल्याकडे घेतलं पाहिजे. आणि त्या पद्धतीनं मी त्यांना घेतलं. विनाट ते आले, एक गोष्ट खरी आहे मित्रांनो. त्यांना घेत असताना काही जण तेवढ्याच तोडीची माणसं माझ्याही पक्षात होती, इच्छुक होती. त्याच्यामध्ये यशवंत डाळ असतील, ते थोडेसे आजारी आहेत, त्याच्यामुळे आज येऊ शकले नाही. आमचे गजानन शेटे असतील, आमचे मयूर भिसे असतील, आमचे उमेश दारणे असतील. त्यांनाही वाटत होतं ना, जसं आमदारकीच्या निवडणुकीच्या निमित्तानं शंकरला जसं वाटत होतं तसं आमच्या रणजितलाही वाटत होतं, विक्रमलाही वाटत होतं, कदाचित चंद्रकांतला वाटत असेल, कदाचित भालचंद्रलाही वाटत असेल, अजून कुणाला वाटत असेल. नंतर म्हणतील माझं नाव का नाही घेतलं. त्याच्यावर त्याचंही नाव घेतलं समजा आणि काम त्या ठिकाणी पुढे घ्या. मित्रांनो, या पद्धतीनं ते राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये अतिशय सक्रिय आहे. ते पहिल्यांदा तुम्ही त्यांना 2003ला नगरसेवक केलं, निवडून आले. दुसऱ्यांदा 2012ला तुम्ही त्यांना पुन्हा नगरसेवक केलं, त्यावेळेस ते उपनगराध्यक्ष झाले. परंतु त्यावेळेस ज्यांचं मार्गदर्शन होतं, ज्यांच्या नेतृत्वाखाली काम करत होतं, मी मोकळीक देतो. इथं सुनील चांदेरे बसलाय, त्याला विचारा. तो बँकेचा व्हाईस चेअरमन आहे, आम्ही लोकांनी केलाय. चेअरमन दिगंबर दुर्गाड्यांना केलाय. माझा हस्तक्षेप बँकेमध्ये नसतो. ज्यावेळेस त्यांना गरज लागेल, ज्यावेळेस त्यांना मदत लागेल, त्यावेळेस मी बँकेला सल्ला देतो, मदत करतो. आज राज्यातली देशातली अग्रगण्य बँक म्हणून तुमचे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ओळखली जाते. तुम्ही ज्यांना निवडून दिलेलं आहे ते कितीदा बँकेमध्ये मीटिंगला हजर असतात पहा, ते येतच नाही. ते तूच सांगायचं, ते म्हणतील मी काय. भालचंद्र जगतापांना मी प्रतिनिधित्व दिलं, त्यामध्ये स्वीकृतमध्ये दिलं. एक नया पैसा खर्च न करता, कुणालाही रामराम न करता मी त्यांना डायरेक्टर केलं. त्याच्या जोडीला आमच्या गुल्यांना पण केलं, सुरेश गुल्यांना. करता येतं. काही लोकांना नगरसेवक पद देत असताना काही थांबावं लागलं असेल तर मी त्यांचा दुसरीकडे विचार करेन, त्यांना संधी देईन. त्यांनी कृपा करून रुसू नये, फुगू नये, नाराज होऊ नये. त्यांनी आपणच उमेदवार समजून हातभार लावावा. 2018 मध्ये आमच्या आवारेंच्या धर्मपत्नी निर्मला आवारे ह्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार झालेल्या होत्या. परंतु मी त्यांच्याशी हितगुज केलं. ते म्हणले आम्हाला अधिकारच नव्हते. तसं मी आज तुमच्या भोरकरांच्या साक्षीने सांगतो, उद्याच्याला आमचे रामचंद्र आवारेंना तुम्ही निवडून दिलं तर त्यांना जिथं अडचण असेल तिथंच मी त्यांना मदत करेन.
त्यांना जिथं सहकार्य पाहिजे तिथंच शंकर मांडेकर सहकार्य करतील. आम्ही उठसूट त्यांच्या कामामध्ये लुडबुड करणार नाही. हे असं करा, हे तसं करा, आम्हालाही भरपूर काम आहे. पण त्यांची अडचण त्यांच्याच्यानी नाही रेटली तर ते रेटायला शंकर मांडेकरला सांगेल, आणि त्याच्याच्यानी नाही रेटली तर त्या अजित पवारला सांगेल आता तू रेट. या पद्धतीनं काम करील. मी कामाचा माणूस आहे, पुन्हा पुन्हा सांगतोय. एकंदरीत 15-20 वर्षाच्या काळामध्ये आवारे कुटुंबांनी ह्या नगर परिषदेच्या माध्यमातून त्यांच्या परीनं ह्या शहराचा विकास करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये अनेक बाबी आहेत. त्याच्यामध्ये शहरामध्ये पाणी आणण्याच्या करता, रस्ते करण्याच्या करता, वीज देण्याच्या करता, क्रिकेटच्या स्पर्धा, कबड्डी, कुस्ती, बैलगाडा शर्यती ह्या सारख्या खेळांच्या करता पण ह्या दानशूर व्यक्तीनं, दिलदार मनाच्या माणसानी आर्थिक मदत केली. आर्थिक मदत करायला देखील दानत असावी लागते, ती दानत ह्याच्यामध्ये आहे. आणि या पद्धतीनं अंगणवाडी सेविकांचा त्याने सन्मान केला. महिलांच्यासाठी प्रशिक्षण शिबिरं त्यांनी घेतली. आता रामचंद्र आवारे दर महिन्याला 2 ते 2.5 हजार वृद्ध महिला पुरुषांना त्यांच्या स्वतःच्या पैशातनं काही पेन्शन देतात. दर 20 तारखेला, आत्ताच्या 20 तारखेला देता आलं नाही आचारसंहिता आहे म्हणून. आचारसंहिता संपू द्या, परत ह्यांचं काम चालू, त्यामध्ये खंड पडणार नाही. त्याचबरोबर त्यांनी अनेक गोष्टी ह्या सगळ्या एकंदरीत शहराच्या करता केलेल्या आहेत. हे पण आपण ह्या सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे. मित्रांनो, आम्ही अनुभवी माणसं, रामचंद्र श्रीपती आवारे अनुभवी, केदार देशपांडे जी अनुभवी आहेत, परवेश कासम शेख अनुभवी आणि 3 अनुभवी आणि 18 नवे अशा प्रकारच्या उमेदवार आम्ही दिलेले आहेत. कारण नवे पण लोक शिकले पाहिजेत. आता काही मला सांगत होत्या भगिनी की आम्हाला दादा हे करायचंय ते करायचंय. त्यांची पण काही विजन आहे, इच्छा आहे मनामध्ये. हे करताना तुम्ही भोरकरांनो बघा, मी 21 उमेदवार दिलेले, ते चांगल्या विचाराचे, स्वच्छ मनाने काम करणारे, ते फार श्रीमंत पण नाहीयेत, पण तळागाळामध्ये शिरून काम करणारे. आमच्या समोर जे पॅनल आहे त्यांचे उमेदवार कसे तुम्हीच ठरवा. 2 नंबरचे धंदेवाले उमेदवार अजित पवारनी दिलेल्या पॅनल मध्ये आहेत का अजून कुठल्या पॅनल मध्ये? मी कुणावर आरोप केला नाही. तुम्ही ओळखा, पाहू, तुम्ही ओळखायचं. काही लोक आज चुकीचे धंदे करणारे, त्यांच्या हातामध्ये सत्ता, सत्यातून पैसा, पैशातून सत्ता, त्याच्यामुळे त्यांना कामाशी काही घेणं देणं नाही. मी आज तुम्हाला सांगतो, रामचंद्र आवारेंचं आमचं ठरलेलं आहे. त्यांचं कुटुंब समाधानी आहे, खाऊन पिऊन सुखी आहे, थोडीफार शेतीवाडी पण आहे, व्यवसाय उत्तम चाललेला आहे. 200 कामगार त्यांच्याकडे काम करतात. 200 ही गोष्ट लक्षात घ्या. 200 कामगारांचे संसार त्यांनी मार्गी लावलेले आहेत. आणि त्यांची एक आवड आहे की आपण या शहराकरता काय करायचं. तीच आवड शंकरची आहे, तीच आवड माझी आहे. नेमका हा त्रिवेणी संगम जुळून आलेला आहे. आता त्याला पाठिंबा द्यायचं का काय करायचं हे उद्याच्या 2 तारखेला तुम्ही ठरवायचं. राहिलेल्या 2-3 दिवसात बरंच काही घडेल. कोण कोण येतील, भेटतील, प्रलोभन दाखवतील, काहींना वेगळ्या पद्धतीनं आपलंसं करण्याचा प्रयत्न करतील. पण तुम्ही तेवढा विचार करू नका, तुम्ही 5 वर्षाचा विचार करा. 5 वर्षाच्या करता हे आपल्याला सगळं जे करायचंय, जे मी करून दाखवलंय बारामतीमध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये, ते करण्याच्या करता आपल्याला सगळ्यांना पुढे जायचंय. आणि म्हणून इथला स्मशानभूमीचा प्रश्न असू द्या, इथला मशिदीचा किंवा मंदिराचा प्रश्न असू द्या, इथला दफनभूमीचा प्रश्न असू द्या, इथं एक मराठी कला संस्कृती ही जतन करायची असते. अनेक प्रकारे मी आता एका कवीला भेटलो, त्यांनी मला पुस्तक दिलं, इतकं सुंदर आईवर आणि इतरांच्यावर कविता केल्या. काय त्यांचं नाव?
दळवी दळवी त्यांनी कविता केल्या. अहो आपल्याकडं रत्नांची खाण आहे, संधी मिळाली पाहिजे. तशी संधी ह्याच्या मागच्या काळामध्ये देण्याचा प्रयत्न झाला नाही, जो अधिक जोमाने करायला पाहिजे होता. इथं क्रीडांगणाच्या संदर्भामध्ये अशा वेगवेगळ्या अनेक बाबी आहेत. आम्हाला आता MIDCचा मी तुम्हाला शब्द दिलाय, त्याच्या संदर्भामध्ये मी शंकर आम्ही बरेच पुढे गेलेलो आहेत, हेही आपण या निमित्तानं सांगू इच्छितो. भोर नगर परिषदेच्या या निवडणूक 2025च्या निमित्तानं मला आपल्याला सगळ्यांना सांगायचंय की इथं चांगल्या प्रकारे शाळांना सुविधा देण्याची गरज आहे. अद्ययावत दवाखाना श्रेणीवर्धन करून हे देण्याची गरज आहे. काही भागामध्ये सुरक्षिततेच्या करता माझ्या माय माऊलींना, माझ्या लाडक्या बहिणींना रात्री अपरात्री कधी पण प्रसंग आला बाहेर जायचा तर त्यांना सुरक्षित वाटलं पाहिजे. CCTV कॅमेरे काही चौकामध्ये बसवले पाहिजेत. स्वच्छता, कचरा ह्या नदीच्या कडेला तरी असा कचरा टाकलेला असतो, त्यामध्ये माझं शहर पहाटे 5 ला झाडलोट करायला बारामतीत सुरुवात करतो. माझी स्वच्छता करणारी माणसं, कामगार 7-7:30 पर्यंत आमचं शहर चकाचक असतं. इथं शहर मला रामचंद्र आवारे सांगत होते, दादा रोज झाडलंच जात नाही. स्वच्छतेची आवड लागते, त्याच्यामध्ये वृक्ष लागवडीची आवड लागते, पर्यावरणाची आवड लागते, दर्जेदार काम करायची आवड लागते. मी आता भोर एज्युकेशन सोसायटीमध्ये शाळेत गेलो होतो. मी 10-5 काही गोष्टी बारीक त्यांना दाखवल्या, त्यांना त्या पटल्या. मित्रांनो, माझी सवय आहे की करायचं तर चांगलंच करायचं, लोकांनी पण नाव काढलं पाहिजे आणि आपल्याही मनाला समाधान मिळालं पाहिजे. तुमची नगरपालिकेची इमारत पूर्णत्वाला न्यायची. बस स्थानक तर एखाद्या खेडेगावात देखील असलं बस स्थानक नसतं, एवढं सुंदर बस स्थानक आपल्याला मिळालेलं आहे. एवढे कर्तबगार लोकप्रतिनिधी यांना आपण अनेक वर्ष संधी दिलेली आहे. अनेक संस्था उत्तम पद्धतीने चालवलेल्या आहेत. किती सुंदर राजगड सहकारी साखर कारखाना चाललाय, अप्रतिम. नाव तर राजगड, वर महाराजांनाही वाटत असेल अरे शान्या माझा किल्ल्याचं नाव दिलं, जरा सुधार सुधार. पण ते महाराज तसं म्हणतात ते यांना ऐकायला येईना. आता आम्ही पुन्हा 450 कोटी रुपये आता देतोय. पहिल्यांदा दिले मला वाटतं संपतरावांना जेदे असताना, नंतर दुसऱ्यांदा दिले विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना. हा कुठला? अरे कुठली फाईल येत असताना पहिली सही अर्थमंत्र्यांची असती, नंतर मुख्यमंत्र्याकडे जाते. मी दाखवू का फाईल आणून माझी सही आहे का नाही? याला काय बोलतात, काय करतात? अरे किती दिवस बेट्या रडीचा डाव खेळणार आहेस रे? आता बाद झालं, लोकांनी ओळखलं, आता बास ना. आता जरा नवीन पिढी येते पुढं, करू दे ना. या पद्धतीनं हे सगळं चाललेलं आहे. मित्रांनो, मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय, खरं तर भोर शहराला चांगल्या प्रकारे माझ्या मायमाऊलींना, माझ्या लाडक्या बहिणींना जे काही तास पाणी पाहिजे तेवढं तास पाणी रोजचे रोज देण्याची जबाबदारी रामचंद्र आवारे आणि त्यांची 20 टीम घेईल आणि त्यांना मदत करण्याचं काम शंकर मांडेकर आणि अजित पवार करेल. स्पर्धा परीक्षा अलीकडच्या काळामध्ये त्याला अभ्यासिका करावी लागते. ती अभ्यासिकेकरता हे प्रयत्न करतील, त्याला आम्ही मदत करू. बचत गटातील महिलांना प्रशिक्षण देऊन गृह उद्योग निर्मितीला चालना द्यायची. ते आमच्यामध्ये ज्या महिला नगरसेविका आहेत त्यांना आणि इतर आमच्या कार्यकर्त्या महिला आहेत त्यांना घेऊन आम्ही हे करू. आमचे बँकेमध्ये देखील एक भगिनी, तिला आम्ही प्रतिनिधित्व दिलेलं आहे, आमच्या राजगडची जागृताई. त्याच्यावर तिथेही मदत. इथं सुनील चांदेरे बसलाय, दिगंबर दुर्गाडे पण सांगेन की तुम्ही पण, आपण पण बँकेतर्फे मदत करत असतो, त्याच्यावर तिथे आम्ही मदत करू. संपूर्ण भोर शहरामध्ये आपलं काही फार मोठं शहर नाही,
अंडरग्राऊंड केबलची गरज आहे. सगळीकडे वर तारा 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 तारा, ते काय जमिनीत गाडायचं यांच्या लक्षातच आलं नाही, बाकीच्यांनाच गाडायला निघाली आणि तुमचं झालं वाटोळं आणि तुम्ही राहिला माग. त्याच्यामध्ये माझ्या नागरिकांना मॉर्निंग वॉक करता ट्रॅक पाहिजे. मी मी आत्ताच 10-12 एकर जागेच्या करता काही ठरवलेलं आहे. त्याच्यामध्ये मला रिपोर्ट येईल. सकाळी सगळ्यांना डॉक्टर लोक सांगतात 10,000 पावलं तरी चाललं पाहिजे. त्याच्यामुळं माझ्या आया बहिणी, माझे लाडके भावंड आणि बांधव यांच्याकरता आपण जॉगिंग ट्रॅक करू. भोर शहराला सुसज्ज पार्किंग नाहीये, त्यामध्ये देखील आपण लक्ष घालणार आहोत. संपूर्ण शहरामध्ये ड्रेनेज हे आपल्याला करावं लागेल, त्याशिवाय इथलं स्वच्छता, इथला डासांचा प्रादुर्भाव हे कमी होणार नाही. त्याच्यामध्ये क्रीडा संकुल, आमचं प्रत्येक तालुक्याला क्रीडा संकुल देण्याचं धोरणच आहे आणि क्रीडा खाते आमच्या माणिकराव कोकाटेकर आहे, ते आपण करू. भोर औद्योगिक वसाहत त्याच्याबद्दल मी सांगितलेलं आहे, त्याही संदर्भात माझा पाठपुरावा चाललेला आहे, शंकरचा पाठपुरावा चाललेला आहे. गरजू नागरिकांना घरकुलं, पंतप्रधान आवास योजनेत करोडो रुपयाचा पैसा देशाकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब देत आहे. राज्यामधनं आम्ही पण काही पैसा देतो. जो बेघर आहे तो कुठल्याही जाती धर्माचा असू द्या, त्याला हक्काचं घर बनवून देण्याची स्कीम आहे, म्हाडाची स्कीम आहे. परवाच मी मनसरला शिवाजीराव आढळराव पाटील म्हाडाचे चेअरमन, इथं जे काही सरकारी जागा असेल तिथं इकॉनॉमी विकर सेक्शन त्यांच्याकरता देखील आम्ही तुम्हाला मदत करू. ते आम्ही बाकीच्या भागामध्ये केलेलं आहे. आज पुण्यामध्ये एसआरएच्या योजना चालल्यात, पिंपरी चिंचवडमध्ये चालल्यात, पिंपरी चिंचवडमध्ये झोपडपट्टी निर्मूलनाचं काम चाललंय. आपल्याही भागामध्ये काही थोडासा गरीब समाज आहे, तेही आपण करू. आपल्या पंतप्रधान रोजगार निर्मिती आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून तरुण आणि महिलांच्यासाठी रोजगार आपण उपलब्ध करू. चांगल्या प्रकारचं एसटी स्टँड हे आपण करू. ते आपले प्रताप सरनाईक पूर्वी माझ्याच राष्ट्रवादीचे होते, आता शिवसेनेमध्ये आहेत. त्यांना मी सांगितल्यानंतर ते मला प्रतिसाद देतील. काही ऑडिटोरियम, काही इथं नाटक आले, काही चांगले कार्यक्रम करायचे म्हटलं तर एक ऑडिटोरियम पाहिजे ना, सभागृह, तेही आपण करू. त्याच्यामध्ये चांगलं गार्डन ते आपण त्या ठिकाणी करूया. भोर शहरामध्ये मी सीसीटीव्ही कॅमेरे वगैरे सांगितलं. मटण आणि मच्छी मार्केट, आयला इथं रस्त्यावरच मासे विकत बसतात. मटण आणि मच्छी मार्केट करता येतं, केंद्राची स्कीम आहे. मी काही तालुक्यात पैसे आणलेत, बारामतीला पण मच्छी मार्केट कसं झालंय बघा. अरे बाबांनो, केंद्राच्या स्कीम आहेत त्या पण मी तुम्हाला आणण्याकरता मदत करी. इथं भोई समाज पण मोठा आहे, कारण धरण आहेत, त्यांचा पिढ्यानपिढ्या मासेमारी हा त्यांचा व्यवसाय. त्या पद्धतीनं आम्ही केंद्रातली पण मदत तुमच्याकरता आणू शकतो, राज्यातली पण मदत तुमच्याकरता देऊ शकतो, जिल्हा वार्षिक योजनेमधनं मदत करू शकतो, आमच्या PMRDA मधनं मदत करू शकतो, त्याचबरोबर CSR मधनं मदत करू शकतो. मग अजून काय हवंय? आता फक्त बटन दाबा ना, घड्याळाच्या शेजारचं बटन दाबा. शहरामध्ये आपल्या लोकसंख्येचा विचार करून एक चांगलं रुग्णालय माझ्या गोरगरिबांच्या वर उपचार करण्याच्या करता हेही आपण करू. ह्या मूलभूत गरजा आहेत. इथं 7 कोटी रुपये खर्च करून शॉपिंग कॉम्प्लेक्स, रस्ते आणि गटारसाठी 23 कोटी आणि त्यानंतर सभा मंडप, शौचालय सुशोभीकरण अशा या वेगवेगळ्या कामाच्या करता सोलर पथर दिवे हे 42 ते 50 कोटी रुपये शंकरने आणलेले आहेत. त्याच्यामध्ये बाकीच्याही बाबतीमध्ये त्यानं काही निधी आणलेला आहे. त्याचबरोबर वाहतुकीची वगैरे आपल्याला कोंडी सोडवायची, अशा खूप काही गोष्टी मी तुम्हाला करून दाखवीन. माझ्या रामचंद्र आवारे साहेबांना मी मदत करीन. हे आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवा. आणि खरोखरीच आम्ही चांगल्या विचाराचे, नव्या दमाचे, नवे चेहरे, सर्व जाती धर्माला प्रतिनिधित्व दिलेलं आहे. त्यामध्ये तुम्ही पहा, कुठल्याही खाटीक समाजालाही प्रतिनिधित्व दिलंय, त्याच्यामध्ये आम्ही मुस्लिम समाजाला दिले, मागासवर्गीय समाजाला दिले, अशा अनेक नाभिक समाजाला पण दिले, अशा वेगवेगळ्या समाजाला दिले. मी समाजामध्ये भेदभाव करत नाही. हे सगळे आपण माणुसकी हाच आपला समाज.
आणि त्या पद्धतीनं बाबांनो आपण पुढे जाऊया. माझी आपल्याला विनंती आहे, जसं आपण माझ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं केलं तशाच पद्धतीनं आपण ह्या नगर परिषदेच्या निमित्तानं करूया आणि तुम्ही करावं. आणि मग मी पुढची माझी जबाबदारी मी आणि आमचे शंकर मांडेकर आणि रामचंद्र आवारे आणि त्यांची सगळी जी टीम आहे, ही टीम कुठेही त्याच्यामध्ये कमी पडणार नाही याबद्दलचा विश्वास आज मी तमाम माझ्या भोरकरांना ह्या निमित्तानं देतो. आणि राजगड आणि भोर तालुक्यातले जे कार्यकर्ते त्यांना विनंती करतो, तुमचं इथं मतदान नसलं तरी तुम्ही तुमचे ओळखीचे पाहुणे रावळे विक्रम भगवानराव सगळ्यांनी त्या संदर्भामध्ये आपण देखील सगळ्यांनी रणजित भालचंद्र चंद्रकांत महेशजी सगळ्यांनाच माझी विनंती आहे की तुम्ही पण हातभार लावा. थेंबे थेंबे तळे साचे असं म्हटलं जातं, त्या पद्धतीनं करा. तुम्ही तुमचं काम करा. पुढं 5 वर्ष अजित पवार शंकर मांडेकर त्यांच्या कामामध्ये कुठं कमी पडणार नाही हा शब्द बोरकरांना देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, खुदा हाफिज.